नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 1 नोव्हेंबर 2025। राज्यामध्ये आणखीन फक्त 3 दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे। खूप काही मोठा पाऊस पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही। राज्यातला पाऊस 4 तारखेपासून कमी होत जाणार आहे। 5 तारखेला राज्यात थोडी थोडी थंडी सुरू होणार आहे। 7 तारखेला मात्र राज्यातलाच पाऊस निघून जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा या सगळीकडे पाऊस 7 तारखेला मात्र विड्रॉल होईल, मधून निघून जाणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं। उद्या 2 तारखेपासून राज्यामध्ये ठिकठिकाणी धुके धुराळे देखील येणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। फक्त राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राकडे 2-3 तारखेपर्यंत तुरळक सरी येणार आहे, खूप काही मोठा पाऊस येणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। फक्त सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर त्या भागामध्ये 7 आणि 8 तारखेपर्यंत तिकडल्या भागामध्ये थोडं पावसाचं प्रमाण राहणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं। पण राज्यामध्ये आता उत्तर महाराष्ट्राकडे झालं, म्हणजे नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, अहिल्यानगर झालं, हे जुन्नर तालुका, ओझर या कारखाना परिसर या भागामध्ये फक्त 2-3 दिवसात तुरळकच पाऊस पडणार आहे, खूप काय मोठा पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। या ठिकाणचा देखील पाऊस मध्ये 5 तारखेच्या नंतर कमी होणार आहे आणि 7 तारखेला मात्र या ठिकाणचा पाऊस निघून जाणार आहे, म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। राज्यात सांगायचं झालं तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो, ज्यांना कांद्याचे रोप टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता, ज्यांना द्राक्षाच्या छाटणा करायचा तर ते देखील करू शकता, गहू पेरायचे तर ते देखील पेरू शकता, हरभरा पेरायचे असेल तर ते देखील पेरू शकता, कारण की राज्यातला पाऊस आता 2-3 दिवसात निघून जाणार आहे, म्हणून ही सर्वप्रथम आनंदाची बातमी। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।